तर हे गाईज आज होती मला ब्राईड आणि मी माझ्या लोकेशनवरती ऑन टाइम पोहोचली होती आणि ही होती माझ्या आजची ब्राईड. लोकेशनवरती पोहोचून बघितलं तर काय कोणीच आलेलं नव्हतं. सगळ्यात पहिले आम्हीच गेलो होतो. डेकोरेशन बघू शकता, खूपच सुंदर असं डेकोरेशन होतं तिथे केलेलं. ब्राईड म्हटलं का मी खूपच हॅपी असते, कारण मला ब्राईड्स करायला खूप जास्त आवडतात. आय जस्ट लव्ह माय वर्क. तर वेळ वाया न घालवता लगेचच मी ब्राईड करायला घेतली होती. सो ब्राईडला मेसी चोटी हवी होती हेअरस्टाईलमध्ये. सो मी फटाफट मेसी चोटीची हेअरस्टाईल ब्राईडवरती करून घेतली. त्यानंतर ऑलमोस्ट माझा मेकअप पण होतच आला होता. मी लिटरली गाईज ह्या ब्राईडला हवा तसा मेकअप दिला होता. ती मला बोलली की दीदी मला असा लुक हवा आहे ना की आज म्हणजे सगळे माझ्याकडे बघतच राहिले पाहिजे. आणि तिचं म्हणणं असं होतं की एंगेजमेंटमध्ये मी जिला ऑर्डर दिली होती तिने खूपच माझं फेस वाईट केलं होतं आणि मला खूपच असं सगळेजण बोलत होते की हे काय केलं आहे, हे काय केलं आहे. सो मला तिला हवा तसा लुक द्यायचा होता आणि मला फक्त आज तिचं डे स्पेशल करायचा होता. हेअरस्टाईल तर बॅक साईडने आता तुम्हाला दिसतच आहे. मला नक्की कमेंट करून सांगा की हेअरस्टाईल कशी वाटते ती. ॲक्च्युली तिला सेकंड हेअरस्टाईल चेंज करायची नव्हती आणि सेकंड तिचा लुक होता तो साऊथ इंडियन साडीचा होता. त्यामुळे ती मला बोलली की असं पण मी चुनरी घेणार आहे तर हेअरस्टाईल दिसणार नाही. सो हेअरस्टाईल मला चेंज नको आहे. सो जशी आहे तशीच ठेव, जी दोन्ही ह्यावर जाईल. सो त्यामुळे तिने मेसी चोटी मला सजेस्ट केलं अँड देन मी तिला मेसी चोटीच दिली. आणि हा होता माझ्या ब्राईडचा फायनल लुक. तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला लुक कसा वाटला आणि फटाफट मला DM करा